श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वडजाई रोडवरील हाफिज सिद्दीक नगरातील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित। कुंभार समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न। काना रिजन्सी येथे श्री महारुद्र तसेच विष्णुपूजनाचा कार्यक्रमास प्रारंभ। धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची सर्वसाधारण सभा संपन्न। महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा संपन्न आणि माधवबाग क्लिनिक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील वडजाई रोडवरील हाफिज सिद्दीक नगर परिसरातील रहिवाशांना रस्ते, गटारी, पाणी इत्यादी नागरी सुविधा पुरवाव्या, अन्यथा रहिवाशांतर्फे महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील जुना वडजाई रोड येथील हाफिज सिद्दीक नगर परिसरात नागरिक रस्ते, गटारी, पाणी आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। हाफिज सिद्दीक नगर परिसरातील नागरिक रस्ते, गटारी, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा झाल्याने सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर साचून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे। याबाबत नगरसेवकांना वेळोवेळी तक्रार करूनही दाद दिली जात नाही, म्हणून महानगरपालिकेने त्वरित रहिवाशांना नागरी सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी हाफिज फरीद चित्सी खतीबुल्ला, हाजी नदीम इस्माईल शाह, मोहम्मद अमीन, मोहम्मद हसन, शाबान अंसारी, मोहम्मद सलीम, राजू शाह, शफी शाह, फरीद शाह, बशीर शाह, अब्दुल हलीम अंसारी, अब्दुल वाहिद सईद शाह, युसुफ शाह, शकील कुरैशी, अब्दुल सलाम अंसारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यहाँ पर हम इसलिए जमा हुए हैं और न्यूज़ चैनल को इसलिए बुलाया गया है कि हमारे हाफिज सिद्दीक नगर वार्ड नंबर 19 में बहुत सारी समस्याएं और बहुत सारी परेशानियों का मामला है। यहाँ पर इस मोहल्ले में देखा जाए तो सही तरीके से ना नाली का इंतज़ाम है, ना रोड का इंतज़ाम है, और हमारी माएँ बहनों को पानी भरने के लिए नल का हो तो बहुत दूर जाना पड़ता है। और ना यहाँ पर आप देखेंगे ना लाइट सही से होती है, ना ही गटर का इंतज़ाम है और ना ही एक अच्छा रोड है। अब गटर ना होने की वजह से और लाइट ना होने की वजह से बहुत सारी बीमारियाँ फैलती है। कई सारे लोगों को बहुत सारी बीमारियों में लोग मुब्तला होते हैं। तो हमारी गुजारिश है कि हम बहुत सारे नगर सेवकों के पास गए, लेकिन हर एक का कहना ये होता है कि ये हमारा वार्ड नहीं है। तो सब लोग जो कह रहे हैं कि हमारा वार्ड नहीं, तो फिर ये वार्ड किसका है? किसी न किसी का तो ये वार्ड होगा। तो जिसका भी ये वार्ड है उनसे गुजारिश है कि हम जाए तो कहाँ जाए, आप लोगों के पास ही तो आएंगे। तो आप लोगों के पास हम आते हैं बार बार, लेकिन हमारा काम नहीं होता। तो आपसे गुजारिश है कि हमारे इस मोहल्ले पर और इस वार्ड पर तवज्जो दें और हमारे मसाइल को आप आसानी के साथ दूर करें, और ऐसी उम्मीद आपसे हम करते हैं। बोलो। हमने ऐसी आपसे गुजारिश हम करते हैं और उम्मीद रखते हैं, लेकिन अगर ये नहीं होता है काम तो फिर मजबूरन हमको आंदोलन और जो धरने हैं और जो तहरीक है और जो मसाइल जितने भी एहतजाज के हैं उनकी जानिब हमको मजबूरन फिर कदम उठाना पड़ेगा और जाना पड़ेगा। तो इसलिए आपसे गुजारिश है और आपसे उम्मीद करते हैं कि हमारे तमाम मसाइल का आप जल्द से जल्द फौरी तौर पर आप हो सके तो मुमकिन आपसे हल हमारे मसाइल का आप निकालें। खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे संपन्न झाला। खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा रविवारी धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्याण भवन येथे संपन्न झाला। मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरोबा कुंभार व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच सामाजिक विधायक कार्य करणाऱ्या रमाकांत क्षीरसागर, पुंडलिक सोनवणे, रमेश कुंभार, सुखदेव वाघ, मनसुखभाई कोशिया आदींचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सुरेश बहाळकर, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर क्षीरसागर, वसंतराव घोडनदीकर, डॉक्टर दिलीप मेंढकर, जगदीश मोरे, चंद्रकांत बोरसे, अमोल पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास शैक्षणिक संस्था यांचा 20वा वर्धापन दिन या निमित्तानं धुळे जिल्ह्यातून आज विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार मुक्तिदत्त पुरस्काराचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे पर्याय आदरणीय
सत्यदादा दरेकर, उपाध्यक्ष वसंतरावजी गोंधळीकर, कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर आणि खजिनदार आनंदी कुंभार असे अनेक मान्यवर पुणे आणि नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजित करतो, परंतु यावर्षी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून आज हा खानदेश कुमार समाज 20व्या वर्षामध्ये 21व्या वर्धापनामध्ये 21व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या या कुंभार समाजाचं एक चांगले आदर्श या ठिकाणी निर्माण करावं, समाजाच्या तळागाळाच्या लोकांना आपण आपलं काय देऊ शकतो या एक माध्यम निर्माण करावं, एक व्यासपीठ निर्माण करावं म्हणून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज आम्ही 5 व्यक्तींना, आपल्या नाशिकचे 2 व्यक्ती आणि धुळे जिल्ह्यातून 2-3 व्यक्ती अशांना समाजरत्न, उद्योगरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केलं. त्यानंतर या ठिकाणी या आपल्या जवळपास 120 विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी आपलं गुण गौरवासाठी उपस्थित झाले. त्यांनी आपलं 1 वर्षामध्ये ज्या अभ्यासक्रमातून चांगले गुण या ठिकाणी प्राप्त करून समाजाला एक चांगलं दिशा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आपलं एक गुणवत्ता निर्माण केली, म्हणून समाजाचं देखील या ठिकाणी त्यांच्या पाठीवर थाप मारावी म्हणून आज या ठिकाणी 120 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. या सगळ्याच कार्यक्रमासाठी आमचे उपाध्यक्ष रत्नभाऊ कुंभार असतील, युवाध्यक्ष किशोरभाऊ असतील, कार्याध्यक्ष आमचे शिवभाऊ कुंभार असतील, पेटवसाचे असतील, प्रवीणभाऊ झाडे असतील, सुनील कुंभार असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रम यशस्वी घेण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं लौकिक या खानदेश कुमार समाजाने या ठिकाणी निर्माण केले. आणि खऱ्या अर्थानं हा आदर्श इतर समाजाने देखील घ्यावा अशा प्रकारचं काम याच्या माध्यमातून चालू आहे. आणि खरोखर मी या सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे आलात आणि आमचे कार्यक्रमाची शोभा वाढली या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय गुरु. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील कान्हा रिजन्सी येथे अधिक मासानिमित्त श्री महारुद्र तसेच विष्णू पूजनाच्या 2 दिवसीय कार्यक्रमास रविवारी प्रारंभ झाला. शिव परिवारातर्फे धुळे शहरातील मालेगाव रोडवरील कान्हा रिजन्सी येथे दिनांक 30 व 31 जुलै रोजी आयोजित श्री महारुद्र तसेच विष्णू पूजनाच्या कार्यक्रमास रविवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. यावर्षी अधिक श्रावण असल्याने भगवान शिव व विष्णू यांच्या पूजनाची संधी उपलब्ध झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिव परिवारातर्फे सदर पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महारुद्र आणि विष्णू पूजन पूर्वक तुलसी अर्चना कार्यक्रम यावेळी होणार आहेत. यावेळी पूरणमल अग्रवाल, संजय अग्रवाल, विनोद अग्रवाल, नारायण पोद्दार, बसंतलाल अग्रवाल, अनुप गिंदोडिया, सुभाष अग्रवाल, सुनील अग्रवाल, सुशील खंडेलवाल, दिलीप अग्रवाल, पुरुषोत्तम गिंदोडिया, हेमंत राठोड, अनिल अग्रवाल, विजय मुंबईवाले, शशिकांत अग्रवाल, नारायण अग्रवाल, नथमल अग्रवाल, राधेश्याम अग्रवाल, सतीश गिंदोडिया, पंकज अग्रवाल, बबनलाल अग्रवाल, किरण जायसवाल आदि उपस्थित होते. शिवजी की कृपा प्राप्त करने हेतु महारुद्र का अनुष्ठान आप सभी के सहयोग से सफलतापूर्वक आयोजित किया जा रहा है. इस साल अधिक मास होने की वजह से शिवजी तथा विष्णु जी ऐसे दोनों का अनुष्ठान है. हरिहर भेंट एवं 1.25 लाख तुलसी अर्चन का अनुष्ठान कान्हा रेजेंसी में तारीख 30, 31 और 1 अगस्त रविवार, सोमवार एवं मंगलवार है. आपसे सभी से अनुरोध है कि दर्शन का लाभ अवश्य लें. 1 लोटा जल सब समस्याओं का हल. यहाँ शिव जी की पिंड पर सभी लोग आकर 1 लोटा जल चढ़ाएं. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक मंडळाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात चेअरमन अनिल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक मंडळाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अनिल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून एकमताने मंजुरी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन अनिल मुंदडा यांनी सांगितले की सध्या स्पर्धात्मक युग आहे. सगळीकडे खाजगीकरण आणि माल संस्कृती आलेली असल्याने आणि ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा उद्योग आपल्याकडे फार मोठ्या संख्येने सुरू झालेला आहे. अशा काळातही आपण आपले ग्राहक भांडार मोठ्या जिकरीने सुरू ठेवले आहे. वर्षभरात आपल्या ग्राहक भांडारातून स्वस्त धान्य दुकानातून ₹13,29,000 रुपयांची विक्री झालेली आहे. ग्राहक बाजारातून 7,60,000 तर कापड दुकानातून 2,77,000ची विक्री झालेली आहे. ग्राहक भांडारामार्फत निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन
महाराष्ट्र राज्य शासनाला 3,94,47,000 रुपयांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. संस्थेला वर्षभरात 16,50,000चा व्यापारी नफा झालेला असून 42,000 रुपयांचा निव्वळ नफा झालेला असल्याचेही त्यांनी सांगितले. सगळेच ग्राहक भांडाराचे संचालक देविदास माळी, विजय पिंगळे, शरदचंद्र देशपांडे, यतीश चौधरी, हेमंत पाटील, त्र्यंबक कापडे, शांताराम कुलकर्णी, दिनेश माळी, बद्री विशाल व्यास, वसंत चौरे, श्रीमती दीनाथ सौ, उषा काबरा यांच्या संस्थेचे प्रभारी मॅनेजर JH देवरे, मधुकर महाजन, एलन देवरे, नागराज पाटील, विक्रम थोरात, गंगाधर बडागे, मुकेश चित्ते, मुन्ना जपसरे, छाया वाघ, मंगला मोरे आदी उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभा 61 आज संपन्न झाली. 16,50,000 रुपयाचा व्यापारी नफा संस्थेला प्राप्त झाला आणि निव्वळ नफा 42,000चा झालेला आहे. आणि यावर्षी जे आम्ही धंदा केला त्याच्यातून वर्षभरात ग्राहक भांडारातून स्वस्त धान्य दुकानातून 13,29,000 रुपयाची माल विक्री केली. ग्राहक बाजारातून 7,60,000 तर कापड दुकानातून 2,77,000ची विक्री झाली. व निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाला 3,94,47,000चा मालाचा पुरवठा करण्यात आला. संस्थेला वर्षभरात 16,50,000चा व्यापारी नफा झालेला असून 42,000चा निव्वळ नफा झालेला आहे. यावर्षी सहकार चळवळीच्या संदर्भात केंद्र सरकारने 1 जुलैला प्रगती मैदान नवी दिल्ली येथे 17वे भारतीय सहकारी महासंमेलन आयोजित केले होते. त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं व अध्यक्षस्थानी सहकार मंत्री जे आता नवीनच खातं केंद्र सरकार निर्माण झालं नामदार अमितजी शाह हे उपस्थित होते. यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यावेळेस चर्चासत्रामध्ये सहभाग घेऊन ज्या ग्राहक संस्थांना आणि सहकारी संस्थांना अडीअडचण होत्या की आम्हाला इन्कम टॅक्स 10,000 रुपयापर्यंत भरावा लागतो आणि 10,000 रुपयाच्या वरती उत्पन्न जर झालं तर आम्हाला टॅक्स लागतं आणि जर आपण इंडिव्हिज्युअल जर भरायला गेलो तर 7 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत यामध्ये होतं आणि कंपनीला वेगळ्या ॲक्टप्रमाणे होतं. तर त्यांनी ती गोष्ट मान्य करून देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की येत्या अधिवेशनामध्ये सहकार चळवळीच्या संदर्भात आम्ही जे आयकरमध्ये सूट फक्त कमीत कमी होती ती कंपनी ज्याप्रमाणे खाजगी कंपन्यांना देण्यात येतं त्याप्रमाणे सहकारी चळवळीच्या सर्व संस्थांना म्हणजे ग्राहक संस्था असतील, बँका असतील, साखर कारखाने असतील, मत्स्य उद्योग असतील, या कोऑपरेटिव्ह या तालुका लेवलला विविध कार्यकारी सोसायटी असतील या सर्वांना आपण त्याप्रमाणे देण्यात येऊ असं त्यांनी ती घोषणा केली. त्याचप्रमाणे पुढे धंदावाढीच्या दृष्टीने ज्या सहकारी संस्था, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, त्याचप्रमाणे खतांच्या एजन्स्या, मत्स्य उद्योगासाठी आणि दूध डेअरीसाठी आणि त्याचप्रमाणे सोलर वीज निर्मिती करून MSCBला सप्लाय करण्यासाठी आपण त्यांना प्रोव्हाइड करू असं त्यांनी त्यावेळेस सूचित केलं. आणि या पद्धतीने त्यांनी घोषणा केली की आता या वर्षापासून आम्ही हे सर्व बिल आणून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर हा पूर्ण भारतात कशा प्रकारे मजबूतीकरण करता येईल याचं ते हे करणार आहे. 2 तारखेला त्याचा समारोप झाला आणि या वर्षी आम्हाला संस्थेचे उपनिबंधक, जिल्हा निबंधक श्री मनोज चौधरी साहेब, त्याचप्रमाणे शेखर साहेब, विकर साहेब, त्याचप्रमाणे अमोल इंडाई आणि आपले नवनीत गोसावी आणि आशा सोनार या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. सर्व संचालक मंडळ आम्ही एकमुखाने सर्व निर्णय घेतात. त्यामुळे ही संस्था नफ्याच्या दृष्टिकोनातून चाललेली आहे. महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा व पदग्रहण सोहळा धुळे शहरातील साखरे रोडवरील पत्रकार संघाच्या कार्यालयात संपन्न झाला. फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा व पदग्रहण समारंभ धुळे शहरातील पत्रकार भवन येथे संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित रवींद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात हेमलता जाधव यांनी माहिती दिली. मेळाव्यात महिलांवरील अत्याचाराबाबत चर्चा होऊन अशा अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देण्याचे ठरवण्यात आले. यावेळी संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित रवींद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र जाधव यांनी मेळाव्यास मार्गदर्शनही केले. या प्रसंगी समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष हेमलता जाधव, तेजस्विनी जैन, वैशाली बोरसे, राजनंदिनी आयरे, प्रदीप पगारे, शोभा नगराळे, माया निर्भवने, सुनीता शिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक मला सांगितलंय
तर आज आमची समिती अन्य अत्याचार समिती धुळ्यात 8 वर्षापासून काम करते. म्हणजे मी दादांसोबत 8 वर्षापासून या ठिकाणी काम करते आहे आणि आमची समिती दरवेळेला प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असते आणि दादा सांगितलं जातं तरी मी सांगते आम्ही एकही पैसे न देता या ठिकाणी सदस्य नेमतो आणि ज्या वेळेला आमच्याकडे केसेस येतात मग त्या घरगुती असो कुठेही असो कौटुंबिक भांडणं असो काही असो तर आम्ही त्यांना सल्ला देतो त्यांच्या गावाकडे जाऊन येतो आणि आपल्याकडे वकील पण आहेत त्यांनाही सांगतो मग ते वकील त्यांना सल्ला देतात कोर्टात आम्ही जात असतो. तसंच आमची समिती आणि अत्याचार निर्मूलन समिती या ठिकाणी जे कार्य करते ते या माध्यमातून करत असते की सर्वांना न्याय मिळावा कोणावरही अन्याय होऊ नये. तसंच आम्ही सर्व महापुरुषांची जयंती पुण्यतिथी वगैरे साजरी करत असतो. तसंच 31 डिसेंबरला आम्ही दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी धुळ्यात आम्ही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेत असतो. सर्वांनी व्यसनापासून मुक्त व्हावं किंवा व्यसन सोडून द्यावं यासाठी आम्ही प्रबोधन करत असतो. पुतळा करतो व्यसनमुक्तीचा आणि त्याला जाळत असतो. म्हणजे व्यसनाला संपवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मग कधी नदीकाठी तर कधी शाळेमध्ये जे आजकाल फार व्यसन वाढले तिथे आम्ही करत असतो. तसंच आमच्या समितीतल्या उज्ज्वला पगारे ताई आहेत त्या स्वतः 2.25 लाखाला मुलांना सर्व्हिस टाकतो म्हणून राजेंद्र घेते. कधी याच्या कोविडच्या आधी आणि त्यात ते थोडेसे पैसे परत केले. मग ती केस आपल्या समितीकडेच त्यांनी दिली होती आणि आपल्या ठाणगे मॅडमने पाठपुरावा केला. त्या माणसाला अटक झाली आहे मिळून करायला अटक झाली आहे. त्या मुलीवर लहान वयात जर तिचं लग्न करत असतील तर त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते सुद्धा साखरपुडा आम्ही मोडलेला आहे. तसंच लग्न ज्या वेळेला पळून जाऊन मुलं मुली करतात आणि फसवणूक होते त्या ठिकाणी सुद्धा आमची समिती केलेली आहे. आणि मी ही सांगते अभिमानाने सांगते की हे सगळं कार्य करतो आम्ही अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून. पण आपले इथले पदाधिकारी जे आहेत जे जुने पदाधिकारी आहेत त्यांना मी अर्ध्या रात्री जरी फोन लावला तरी ते तत्पर असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघतात. बरेचसे पदाधिकारी जॉब करणारे आहेत ते सुद्धा सुट्टी घेऊन माझ्यासोबत कामाला त्या ठिकाणी जात असतो. आणि या ठिकाणी मी काम करताना माझ्या वयाचा किंवा घरात काही अडचणी आहेत किंवा अजून काही माझी प्रकृती ठीक आहे हे काहीही सबब मी न सांगता समितीचं कार्य करते. हा एक आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील युवक असतील युवती असतील आणि तृतीयपंथी असतील यांच्यासोबत अतिशय उत्स्फूर्तपणे काम करणारी महाराष्ट्रामधली भारतामधली एकमेव संघटना म्हणजे अन्य अत्याचार निर्मूलन समिती. आणि या समितीच्या माध्यमातून मी आपण सर्व काम करतो. यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आपण घेत नाही. 100% समाजकारण कुठल्याही व्यक्तीकडे तुम्ही बघत असाल तर मानवाधिकाराच्या अनेक प्रकारच्या संघटना आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून पद देण्याचं झालं तर कुठलेही पद द्यायचं असतं तालुकाध्यक्ष 5,000 जिल्हाध्यक्ष 10,000 उत्तर महाराष्ट्र 15,000 असे पैसे घेतले जातात. आणि आपण जेव्हा पुरस्कार घेतो पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा आपल्या काही पैसे मोजले जातात. आपल्या समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण कुठल्याही सभासदाकडनं कुठल्या प्रकारची फी देणगी वर्गणी आपण घेत नाही आणि आपण निस्वार्थपणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पद देतो त्याचं पदग्रहण करतो आणि पदग्रहण केल्यानंतर कसं काम करायचं त्याची शिकवण आपण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून देत असतो. मग त्यामुळे अनेक ठिकाणी आपले सरपंच झाले ग्रामपंचायतीचे सदस्य झाले अनेक ठिकाणी आपले नगरसेवक झाले. आपल्याकडे काम करणारा माणूस हा कुठल्या पक्षाचा आहे हे आपण अजिबात बघत नाही. वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आपल्यामध्ये घेतो. आपण शाहू फुले आंबेडकर तंट्या बिल असेल किंवा बिरसा मुंडा असेल लोकशाही अण्णाभाऊ साठे असेल यांच्या विचाराचा फायदा घेऊन त्याच्या विचारात आदर असलेली आपली संघटना त्याप्रमाणे आपण काम करत असतो. हे काम करत असताना आपल्याकडे येणारे केसेस आपल्याकडे येणारा अत्याचारी असतो किंवा व्यक्ती अतिशय गरीब आणि दुबळा असतो त्याला कुठे न्याय मिळत नाही आणि म्हणून तो आपल्याकडे येतो.
आणि मग त्याला आपण कायदेशीर सुनिश्चितपणे न्याय मिळवून देतो. त्याच्यासमोर उभा असलेला किती बलाढ्य, किती श्रीमंत, किती ताकदवान, किती राजकीय पक्षाचा मोठा बोलेल असला तरीही त्याच्या विरोधामध्ये आपल्या समितीची सगळी टीम खंबीरपणे या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहते, त्याला न्याय मिळवून देते. अशी शेकडो नव्हे हजारो प्रकरणं आपण निकाली काढले. याचा मला तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटतो. दोंडाईचा येथील माधवबाग क्लिनिक येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 71 नागरिकांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. दोंडाच्या येथील माधवबाग क्लिनिक येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 71 गरजू नागरिकांच्या रक्तांच्या तपासण्या करण्यात आल्या. माधवबाग तर्फे देशभरात हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉइड आदी आजारांवर संशोधित आयुर्वेद औषधी व पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यात येत आहे. शिबिरात विविध आजार असलेल्या 71 जणांच्या रक्त तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर अविनाश मोरे, वैशाली मोरे, शालिनी बागुल, अजय भोई, संगीता कासार, यश कोळी यांच्यासह माधवबागच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच मराठवाडा विभागाचे अनिल कोराडे यांचे अनमोल सहकार्य लाभले. दोंडाईचा माधवबाग क्लिनिकचा मी क्लिनिक हेड आहे. माधवबाग दोंडाईच्या क्लिनिकतर्फे आज आपण दोंडाईच्या येथे आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिराअंतर्गत आपण विविध प्रकारच्या रक्त तपासण्या आणि कार्डियाक तपासण्याची या ठिकाणी शिबिर ठेवलेले आहे. तर या शिबिराचा लाभ आपल्याला सगळ्या हृदयविकार, डायबिटीस, थायरॉइड यासारखे जे गंभीर विकार आहेत जे आपल्या जीवनशैली बिघडल्यामुळे जनरली आपण बघण्यात येतो. तर या विकारांवर अतिशय इफेक्टिव्ह किंवा उपयुक्त अशी माधवबाग मार्फत ट्रीटमेंट केली जात असते. ही सर्व ट्रीटमेंट ही आयुर्वेदीय पद्धतीने पंचकर्मांच्या उपयोगाने तसंच जीवनशैलीतील बदल याच्यात सुचवले गेलेले असतात आणि आहारावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवून आपण आहारातल्या काही ज्या चुका असतील त्या सुधारून आणि चांगला आहार कशा पद्धतीने आपल्या शरीरावर काम करू शकतो या पद्धतीने माधवबाग या आजारांवर काम करत असतं. गेल्या 15 ते 16 वर्षापासून माधवबागचा हा उपक्रम देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये चालू आहे आणि अतिशय इफेक्टिव्ह परिणाम याचे लोकांमध्ये दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळे दोंडाईचेकरांसाठी तर मी म्हणेल की ही एक पर्वणीच आहे की दोंडाईच्या शहरामध्ये आपण माधवबागची सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे जे रुग्ण हृदयविकारांनी ग्रस्त असतील किंवा ज्यांना थायरॉइडचा विकार असेल किंवा टाईप 2 डायबिटीस जो आहे तर या आजारांना आपण रिव्हर्स करू शकतो किंवा आपण यांच्यावर मात करू शकतो. तर विविध प्रकारची जी जीवनशैली माधवबागने सांगितलेली त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधं आहेत आणि पंचकर्मांचा आधार आहे जे आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदाचे जे नियम, ज्या जीवनशैली आणि पंचकर्माचा आधार आपल्याला बघण्यात येतो तर त्यामार्फत इफेक्टिव्हली लोकांचे या आजारातून मुक्तता होऊ शकते. तर मी सर्वांना आव्हान करेल की या आजारांपासून मुक्तता करण्यासाठी आपण माधवबागच्या या मिशनमध्ये हृदयरोगमुक्त भारत आणि डायबिटीसमुक्त भारत अशी माधवबागची जी संकल्पना आहे त्याच्यात आपण सहभागी होऊन स्वतःला आपण मुक्त करू शकतात या आजारांमधून. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वडजाई रोडवरील हाफिज सिद्दीक नगरातील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित. कुंभार समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. काना रिजन्सी येथे श्री महारुद्र तसेच विष्णुपूजनाचा कार्यक्रमास प्रारंभ. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची सर्वसाधारण सभा संपन्न. महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा संपन्न आणि माधवबाग क्लिनिक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.